पोटाची खळगी भरणं राजवलयचं कठोर काम आहे बरं. तर मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या दीपक पारखे याची उषा नावाची पत्नी गरोदर बाई होती. मतलब इथे पाण्याच्या शोधात मेंढरू पुढे पुढे पळत गेलं. त्याच्या मागं मागं पळत गेली आणि विहिरीत जाऊन पडली. ही गतप्राण झाली. या दुर्दैवी घटनेच्यानं संपूर्ण परिसरात पाहते त्याचे नातेवाईक कोण्या पद्धतीनं विलाप करत आहेत. मेंढपाळ पशुपालन करणारा हा परिवार या घटनेच्यानं एकदम खचून गेला आहे. उषा त्या मेंढराच्या मागं पळत गेली असता कठडे नसलेल्या विहिरीत ते बिन पडली. प्रयत्न केला पण विहिरीत पाणी आटल्याच्यानं गायगी असेल त्याच्यानं सदर महिला हे त्यात गतप्राण झाल्याची दुःखद घटना अकोट तालुक्यातल्या अकोलखेड परिसरात रमेश किसन केदार याच्या शेतात उघडकीस आली. समाजमन एकदम असं सुन्न झालं की हे घटना आणि त्यात गरोदर 2 जीवाची असणारी बाई विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी अकोट पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले. गावातल्या लोकांच्या मदतीने काढलं. तत्पूर्वी काळाचा खाला तिच्यावर झाला होता आणि तर देहावसन झालं होतं. त्या संपूर्ण घटनेची अशी माहिती भेटली. गावातले लोक तडकाफडकी त्या ठिकाणी गेले. त्या बैले काढायचा प्रयत्न केला पण ते गाळ त्यानं लय मोठा त्रास काढणारे. मेंढपाळ समाज ज्या पद्धतीनं आपला उदरनिर्वाह करायसाठी पशुपालन करते त्यातूनच हे कुटुंब त्याचा पारंपरिक व्यवसाय सांभाळत होता. 22 वर्षाची असणारी तरुणी नवी वैता आणि त्यातही 2 लेकराची माय अकस्मात निघून गेल्याच्यानं त्या कुटुंबावर काय परिस्थिती झाली असेल याची आपण कल्पना बी करू शकतो. त्या विहिरीले कठळे नव्हते म्हणते. कठळे नसल्याच्यानं हे घटना झाली. तसं आजकाल काय विहिरा कमी झाल्या भाऊ. जिकडे तिकडे निरा बोरं झाले आणि ज्या विहिरा आहेत त्या वसान पडून आल्या. कोणी लक्ष देत नाही. सर्व इकडचीच गोष्ट ती आहे. तर ह्या बातमीच्यानं त्या परिसरात एक वेगळं दुःख. सदर व्यक्ती ही रावट्या करून ढोरं चारणं आपल्या मेंढऱ्या चारणं याच्यात त्याचा परंपरागत असणारा व्यवसाय त्याला धरून चालणारा व्यवसाय त्यात कर लागते. आपल्या इकडच्या पोरी तर लग्न झाल्यावर काहीच करत नाहीत पण ते फार मेहनती बाया. लग्न झाल्यावरही बिचाऱ्या त्याचा जो पारंपरिक व्यवसाय आहे त्याचं ते पालन पोषण करतात आणि ते त्याच्या परंपरा आहे. हे बातमी आली आपल्याला अकोट खेळून आमचे गावरान 90चे प्रतिनिधी धनुबाई वाघ याच्या माध्यमातून.